देवठाण गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे। राष्ट्रवादी विचारांना अग्रस्थानी मानत या कार्यकर्त्यांनी हातात घड्याळ बांधल्यानं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात अजितदादा गटाची ताकद मोठी वाढली आहे। अकोले शहरात आरटीओच्या वसुलीचा मोठा राहाडा पाहायला मिळाला। मोठ्या गाड्या अडवून त्यांच्याकडून भरमसाठ पैसे उकळले जात असल्याचा आरोप करत वाहन चालक आक्रमक झाले होते। संतापलेल्या चालकांनी जाब विचारताच आणि लोकांची गर्दी जमा होताच कारवाई करणाऱ्या आरटीओ साहेबांनी चक्क तिथून धूम ठोकली। या प्रकारामुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अकोले तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू फिजा सय्यद हिनं पश्चिम बंगालमधील दत्तपुलिया येथे पार पडलेल्या 47व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे। 14 ते 18 डिसेंबर दरम्यान रंगलेल्या या स्पर्धेत फिजानं चमकदार कामगिरी करत तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावलं आहे। या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग अकोले संगमनेर मार्गे जावा या ठाम मागणीसाठी संपूर्ण अकोले तालुका एकवटला असून संगमनेर प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली। सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सरकारचं लक्ष वेधलं। फायद्यासाठी गोड बोलता, भाऊ मानता, पण अकोले तालुक्याची काळजी घेण्याचं दायित्व पाळलं जात नाही असं म्हणत डॉक्टर अजित नवले यांनी संगमनेरच्या लोकप्रतिनिधींवर जोरदार निशाणा साधला। अकोले तालुक्याचं सहकार्य लागत असेल तर आधी आमचं ऐकावं लागेल। रेल्वेसाठी हेवे दावे बाजूला करून एकत्रित येऊन लढा असं आवाहन डॉक्टर अजित नवले यांनी केलंय। संगमनेरचे आमदार अमोल खताळ भाषण करून निघून जात असताना डॉक्टर अजित नवले यांनी त्यांना रोखलं। भाषण करून आंदोलन यशस्वी होणार नाही। विखे, थोरात, तांबे, खताळ, लहामटे आणि खासदार वाकचौरे यांनी उत्तर द्या म्हणत डॉक्टर अजित नवले यांनी आमदार खासदार यांना चांगलंच धारेवर धरलं होतं। अकोल्यात रेल्वेच्या प्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलं आहे। जर रेल्वे येत नसेल तर आमदार खासदारांनी आपापले राजीनामे फेकावेत अशा शब्दात बाजीराव दराडे यांनी लोकप्रतिनिधींना चांगलं झापलं आहे। तुम्ही सरकारमध्ये आहात आणि तुमचंच सरकार जर तुमचं ऐकत नसेल तर सत्तेत राहून काय उपयोग असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला। रेल्वेसाठी आता दिल्लीपर्यंत लढा उभा करू असा निर्धारही बाजीराव दराडे यांनी व्यक्त केला आहे। अकोले तालुक्यातील विरगाव या ठिकाणी 2 बालकांसह आईनं विहिरीत उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। 2 बालकांचा मृत्यू झाला असून महिलेला वाचवण्यात यश आलंय। मानसिक कारणामुळे विहिरीत उडी घेतल्याचं कळतंय। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून 2 बालकांना बाहेर काढून पंचनामा केला आहे, तर अकोले पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। अकोले शहरातील श्रीमंत लॉन्स या ठिकाणी 20 डिसेंबरला रामानंदाचार्य आणि नरेंद्राचार्य यांच्या पादुकांचे दर्शन आणि मिरवणुकीचा सोहळा आयोजित करण्यात आलाय। सकाळी 10 वाजता बाजारतळ या ठिकाणाहून मोठी मिरवणूक निघणार आहे। या सोहळ्यासाठी अकोले शहरात जय्यत तयारी सुरू आहे। अकोले तालुक्यातील लिंगदेव गावात MIDC प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। शेतजमिनींच्या मोजणीसाठी अधिकृत नोटीस संबंधित शेतकऱ्यांना बजावण्यात आली असून आमदार लहामटे यांनी दिलेला शब्द आता पूर्णत्वाला जात असल्यानं अकोलेकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। या प्रकल्पामुळे औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून तालुक्यात मोठ्या संख्येनं रोजगार उपलब्ध होणार आहेत। अकोले तालुक्यातील विरगाव हद्दीतील परिसरात शुभम लांडगे यांच्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झालाय। विहिरीतून सडल्याचा वास येऊ लागल्यानं विहीर मालकानं वन विभागाला याबाबतची माहिती दिली। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून मृत बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढून देवठाण येथील नर्सरीत अंत्यसंस्कार केले आहेत।
अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची लवकरच राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून आता मिळाली आहे। मंत्रिमंडळात डॉक्टर लहामटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो। आदिवासी चेहरा आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणारे लहामटे यांना मंत्रिपद देऊन महायुती सरकार अकोले तालुक्याला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे, अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून हाती आली आहे। प्रशासकीय जाचाला कंटाळून शेकईवाडी येथील राजेंद्र शिंदे या शेतकऱ्यानं सहकुटुंब आत्महत्येचा इशारा दिलाय। या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर गेल्या 7 वर्षांपासून तहसीलने जप्त केलाय। ट्रॅक्टर सोडवण्यासाठी शेतकरी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत। कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी नीट उत्तर न देता उद्धटपणे वागत असल्याचा आरोप केलाय। ट्रॅक्टर देता आला तर द्या, नाहीतर थेट माझ्या मैतीला या, असा हृदयद्रावक इशारा शेतकरी शिंदे यांनी दिला आहे।